गांधीजींनी पण अस्पृश्यता निवारणाचं काम केलं आहे. हरिजन हे त्यांचं काय साप्ताहिक आहे, याच विषयाला व्हायला. हरिजन सेवक संघ ही त्यांची संस्था आहे ना. सावरकरांनी पण रत्नागिरीला तेच काम केलं, सगळ्यांनीच केलेलं आहे ना. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातले कोणतेही नाव काढा, त्यांनी केलेलंच आहे हे काम. त्या सगळ्यांच्या कामामध्ये आणि डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यतोद्धार किंवा अस्पृश्यता निवारण हे जे काही केलं किंवा दलितांसाठी त्यांनी जे जे केलं त्याच्यामध्ये मूळ फरक हा आहे. आई आणि दाई मधला फरक कळतोय तुम्हाला? आई मुलाला वाढवते, आई नसेल तर दाई पण वाढवते ना. दाई पण चांगली असू शकते, येसो ना. पण आई आणि दाई मधला फरक जो आहे तो आई ही आईच असते, हे तर नक्की आहे की नाही. ज्यांनी स्वतः ते भोगलंय त्याला त्याचं कन्व्हिक्शन किती पटीने स्ट्रॉंग असेल है ना. जब खुद भुगता है तर त्याला जे त्याचं पट्ट आहे ना, इंटेन्सिटी द्यायची की नाही नाही काय हे होणं गरजेचं आहे, ही इंटेन्सिटी बाकी कोणाला येणं शक्य नाही. आणि ती इंटेन्सिटी शेवटपर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी टिकवून ठेवली आणि त्या कन्व्हिक्शननी त्यांनी शेवटपर्यंत काम केलं.